नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रभाकर राजपूत सिग्मा क्रॉप सायन्स कडनं। तर आपण वरड्या टेमा या गावात आलो आहे, सागर तुकाराम पाटील यांच्या शेतात। तर आपण या ठिकाणी आपलं रिलीजर करून नवीन प्रोडक्ट आलेलं आहे, ते या ठिकाणी आपण दिलेलं होतं, जे आपलं खताचा खर्च कमी करण्याचं काम करतं। जे आपण जे खतं दिलेले असतात ते फिक्स झालेले असतात, ते आपले मुळा ॲक्सेप्ट करत नाही। ते रिलीजर काय करतात, जे खतं पडलेले तुमचे जसं कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे, जे फिक्स होऊन जातं ते मुळा घेत नाही, आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस पण ते पण घेत नाही। ते फिक्स झालेले जे खतं आहेत ते रिलीज करण्याचं काम आपलं हे सिग्मा क्रॉप सायन्स रिलीजर करतं। तर आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर रिजल्ट आलेला आहे 1 महिन्याभरापासून। तर या ठिकाणी खताचं काही आणि स्प्रे वगैरे काही दिलेले नाही आहेत। तरी आपण शेतकरी आपले सागर भाऊ आहेत त्यांच्याशीच आपण विचारू। तर आपण रिलीजर वापरलं त्यानंतर तुम्ही महिन्याभरापासून काही खत वगैरे दिली का? नाही, मी रिलीजर वापरलं तेव्हापासून महिन्याभरापासून मी खत पण सोडण्याचे बंद केलेलं आहे, स्प्रे पण बंद झाला आहे माझा। रिलीजर दिल्यानंतर मला फ्रूट पण असं वाटलं की खत पण पूर्ण अपटेक झालेलं आहे। तुमचे जे खत दिलेले होते मागणे जेवढे पण डोस दिले होते ते खत अप्लिकेशन पूर्ण झालेले आहे। तुम्हाला मिरचीचा लाग वगैरे पोषण पण पूर्ण ग्रीनरी वगैरे वाटायचे। हा, तर याचे रिजल्ट तुम्हाला एकदम चांगले आलेले आहे भाई। तर सर्व शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो, तर आपलं जे रिलीजर आहे, जे आपले फिक्स झाले जे खत आहे ते रिलीज करण्यासाठी आपलं सिग्मा क्रॉप सायन्सचे रिलीजर एकदम सुंदर काम करतं। तरी तुम्ही आपण प्रति एकर एकरी 1 लिटर रिलीजर वापरा। धन्यवाद।